नागपूरच्या वासुदेव नगर परिसरात माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नव्या वास्तूच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्च रोजी नागपुरात येत आहे। नागपुरात माधव नेत्रालयचा हा वासुदेव नगरमधील जो रुग्णालय आहे तो शहरातला दुसरा रुग्णालय आहे। पहिला रुग्णालय जो आहे तो नागपूरच्या हिंदुस्तान कॉलनीजवळ 2018 मध्ये सुरू करण्यात आलेला होता आणि दृश्यांमध्ये तुम्ही जो पाहता आहे माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर एक धर्मादाय रुग्णालय आहे। याची सुरुवात जी आहे ती 9 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आलेली होती आणि आता याच माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचा जो भव्य वास्तू जो उभारायचा आहे त्याचा भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 मार्च रोजी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी होणार आहे आणि त्याच अनुषंगाने माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचा जो संपूर्ण परिसर आहे त्या ठिकाणी जोरदार तयारी जी आहे ती केली जात आहे। या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या बाजूलाच ही जी संपूर्ण मोकळी जागा आहे याच ठिकाणी विस्तारित इमारत जी आहे ती बांधली जाणार आहे आणि जवळपास 5.83 एकर क्षेत्रामध्ये 5 लाख वर्ग फुटाचा बांधकाम जो आहे तो या भागामध्ये केला जाणार आहे आणि या ठिकाणी एक अत्याधुनिक नेत्र उपचारांसाठीचा रुग्णालय जो आहे तो उभारला जाणार आहे। जवळपास 250 बेडचा रुग्णालय जो आहे तो या ठिकाणी उभारला जाईल। त्याच्यामध्ये 14 विशेष ओपीडी जी आहे ते नेत्र रुग्णांसाठी असणार आहे आणि 14 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुद्धा या ठिकाणी उभारले जाणार आहे। त्यामुळे फक्त नागपूरच नाही, फक्त विदर्भच नाही तर संपूर्ण मध्य भारतातला नेत्र उपचारांसंदर्भातला एक अत्याधुनिक केंद्र जो आहे तो माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या अनुषंगाने आकारास येणार आहे आणि त्याचाच भूमिपूजन जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 मार्चला हिंदू नववर्षाच्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी होणार आहे आणि या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठीची तयारी जी आहे ती पण आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि पंतप्रधान ज्या ठिकाणी भूमिपूजन केल्यानंतर या ठिकाणी असलेले जे विशेष निमंत्रित आहेत त्यांना संबोधित करतील आणि त्याच्यासाठी हा संपूर्ण पेंडॉल जो तो तयार केला जात आहे। पंतप्रधानांचा व्यासपीठ जो आहे तो उभारला जात आहे। हा जो माधव नेत्रालय जो आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक जे होते गोळवलकर गुरुजी त्यांच्या स्मृतीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे। खरं पाहिलं तर माधव नेत्रपेढी जी आहे ती 1985 पासून कार्यरत आहे आणि 2018 मध्ये माधव नेत्रालयचा जो पहिला रुग्णालय जो आहे तो हिंदुस्तान कॉलनीमध्ये नागपुरात उभारण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर आता 2022 मध्ये वासुदेव नगर परिसरामध्ये या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची उभारणी झाली आणि आता त्याचा विस्तारीकरण जो आहे तो होणं अपेक्षित आणि त्याच अनुषंगाने नागपुरात भूमिपूजन सोहळा जो आहे तो माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या बाजूला शेजारी जी मोठी जागा आहे त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्याच भूमिपूजनाच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः नागपुरात येत आहे। या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उपस्थित राहणार आहे आणि अनेक संत यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।